नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी नुकसान भरपाई पंचनामा केवायसी स्टेटस नेमकं झालंय का नाही, म्हणजेच सरकारकडून जे काही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जे काही अनुदान आहे, जे की हेक्टरी 8,500 रुपये होते, ते नेमकं शेतकऱ्यांना मिळालं का नाही आणि त्यांची केवायसी झाली का नाही, आणि जर केवायसी झाली नसेल तर पुढे काय करायचंय आणि केवायसी स्टेटस तपासायचं कसं आणि केवायसी कुठे करू शकता तुम्ही आणि यामध्ये कोणकोणत्या त्रुटी असू शकतात, जे की ज्या त्रुट्यांना म्हणजे जे काही त्रुटी असतील त्यात सोल्युशन काय असणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील. तर चला मग मित्रांनो, शेतकरी नुकसान भरपाईचा पंचनामा केवायसी स्टेटस कुठे तपासायचा आणि कसा तपासायचा आणि त्यासाठी तुम्हाला कोणकोणती माहिती देखील लागणार आहे तपासण्यासाठी, याची संपूर्ण माहिती बघूया. सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे. या पोर्टलचा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तुम्ही डायरेक्टली पण या पोर्टलवरती येऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या ब्राउझरमध्ये या ठिकाणी पंचनामा स्टेटस म्हणून जरी टाकलात तरी या ठिकाणी बघा चेक युअर पेमेंट स्टेटस या पोर्टलवरती तुम्हाला जायचंय. ठीक आहे. या पोर्टलवरती आल्यानंतर आता या ठिकाणी बघा प्लीज इंटर युअर वीके नंबर. आता हे वीके नंबर म्हणजेच विशिष्ट क्रमांक. आता हे विशिष्ट क्रमांक तुम्हाला कुठे भेटेल तर तुमच्या तलाठीजवळ. तुमचे जे कोणी तलाठी असतील, तुमचे सज्जा कोणतं असेल, तलाठी ऑफिसला जायचंय. तिथून तुम्हाला वीके नंबर घ्यायचा आहे. वीके नंबर घेऊन तुम्हाला या ठिकाणी वीके नंबर टाकून तुम्हाला सर्च करायचंय कोणत्या शेतकऱ्याचं मिळालं का नाही, म्हणजे पेमेंट आलं का नाही आणि स्टेटस काय आहे, ई केवायसी झाली का नाही, याची संपूर्ण माहिती तर कळून जाईल. एक एक बारी जे असेल आपलं वीके नंबर टाकायचंय आणि नेमकं कोणकोणते त्रुटी असू शकतात. काही त्रुटी आहेत जे की तुम्हाला तुमच्या समोर दाखवतो आणि त्याचं सोल्युशन काय असणार आहे ते देखील या ठिकाणी सांगणार आहे. तर या ठिकाणी बघा तुम्हाला वीके नंबर टाकायचा आहे. अशा पद्धतीचा वीके नंबर जे की तुमच्या तलाठी ऑफिसमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर या ठिकाणी वीके नंबर टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आता बघा या ठिकाणी एका शेतकऱ्याचं जे स्टेटस असेल त्या शेतकऱ्याचं स्टेटस या ठिकाणी बघा जे की वीके नंबर या ठिकाणी दाखवते आणि अकाउंट होल्डर म्हणजे शेतकऱ्यांचं नाव काय आहे या ठिकाणी आणि त्यांचं कोणत्या अकाउंटला ते पैसे मिळालेत. आता अमाऊंट देखील या ठिकाणी दिलाय. तर शेतकऱ्यांचं जे काही अनुदान असेल ते अनुदान कोणत्या बँकेत गेलाय आणि कोणत्या खात्यावरती गेलाय ते देखील या ठिकाणी दाखवते आणि कोणत्या तारखेला ते पैसे आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेत ते तारीख देखील आणि कोणतं बँक आहे ते आणि टोटल अमाऊंट किती आहे, म्हणजे टोटल किती अमाऊंट आपल्या त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत ते अमाऊंट देखील आणि नेमकं रिमार्क किंवा पेमेंट स्टेटस काय आहे तर सक्सेस. अशा पद्धतीचं या ठिकाणी स्टेटस जे असेल शेतकऱ्यांच्या खात्यावरती जर पैसे पडले असतील ऑलरेडी तर अशा पद्धतीचा स्टेटस दाखवेल. आणखीन एक स्टेटस आपण तपासायचं तर या ठिकाणी बघा पेमेंट स्टेटस आहे या ठिकाणी पेमेंट सक्सेसफुल. आता बघा यांचं असं का दाखवतंय, जे काही आधारला जे बँक लिंक असेल त्याला हे पैसे पडलेले आहेत, म्हणजे केवायसी देखील केली नाही तरी देखील यांना पैसे पडलेले आहेत. आता हे स्टेटस कोणाला दाखवत असेल तर त्यांचे पैसे पडलेले आहेत, त्यांना केवायसी वगैरे करण्याची आवश्यकता राहणार नाहीये. आता या शेतकऱ्यांचं स्टेटस आपण जसं तपासतो, आता या स्टेटसमध्ये जे असेल जे पंचनामा स्टेटस आहे यामध्ये वीके नंबर, अकाउंट होल्डर नेम म्हणजे शेतकऱ्यांचं नाव आणि अकाउंट नंबर इथं येणे दाखवतंय आणि नेमकं बँकेचं नाव देखील येणे आहे. याचं कारण असं आहे म्हणजे अमाऊंट देखील दाखवेल, तुम्हाला संपूर्ण डिटेल्स मात्र दाखवतील. परंतु या ठिकाणी बघा रिमार्क मध्ये दाखवतंय इनऍक्टिव्ह आधार. तर या ठिकाणी तुम्हाला केवायसी करणं गरजेचं आहे, म्हणजे तुमचं आधार कार्ड इनऍक्टिव्ह आहे. त्या शेतकऱ्यांचं जे काही या शेतकऱ्यांचं आधार कार्ड इनऍक्टिव्ह आहे. आता हे चालू करण्यासाठी आपल्याला आधार सेंटरला जायचंय आणि तिथून एखादी आपलं जे काही आधार कार्ड असेल ते अपडेट करा आणि तुम्हाला आधार कार्ड अपडेट केलं ना तुमचं हे इश्यू जे असेल ते सॉल्व्ह होईल. आता या शेतकऱ्यांचं पेमेंट स्टेटस फेल आहे कारण इनऍक्टिव्ह आधार असल्यामुळे पेमेंट यांना जाणार नाही किंवा कोणतंही बँक लिंक नाही. आधार कार्डच म्हणजे बंद असेल तर हे समोरचं प्रोसेस तुमचं काही होणार नाही. ज्या वेळेला तुमचं आधार चालू होईल तेव्हा तुम्हाला म्हणजे ऍक्टिव्ह होईल आधार, त्यानंतरच तुम्ही तुमच्या जवळील
तलाठी ऑफिस किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला काही तुमचे डॉक्युमेंट सबमिट केलात तर हे पैसे जे असतील याचे जे काही अमाऊंट आहे त्या शेतकऱ्यांचे हे एवढे अमाऊंट 1 ते 2 दिवसात किंवा 7 दिवसाच्या आत हे रक्कम जी असेल ते क्रेडिट होतील किंवा जमा होतील. ठीक आहे. अशा पद्धतीचा हा स्टेटस आहे. तर आणखीन एक आपण स्टेटस बघणार आहोत. आता यामध्ये बघा, यामध्ये ई-के-वाय-सी पेंडिंग. आता या ठिकाणी बघा आपल्याला जे काही पैसे पडले असतील, आता त्यांचं पेमेंट स्टेटस जे असेल आपल्याला ई-के-वाय-सी पेंडिंग अशा पद्धतीचं दाखवतंय. तर ई-के-वाय-सी पेंडिंग म्हणजे यांची के-वाय-सी झालेली नाहीये, यांना अमाउंट देखील पडलेला नाहीये. तर अशांनी काय करायचं? अशा शेतकऱ्यांनी काय करायचंय? तर आपल्या जवळील तलाठी ऑफिस किंवा तहसील कार्यालयामध्ये एकदा व्हिजिट करायचंय आणि तिथून तुम्हाला के-वाय-सी जी असेल ते करून घ्यायची आहे. सध्या के-वाय-सी कुठूनही तुम्ही करू शकत नाही. तर सध्याला तुम्ही तहसील कार्यालयामध्ये भेट द्या आणि तिथून तुमचे हे जे काही सोल्युशन आहे, तिथून तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. आणखीन एका शेतकऱ्याचं आपण बघूया म्हणजे नवीन काय स्टेटस म्हणजे काय त्रुटी असतील ते देखील बघूया आपण. आता या ठिकाणी बघा, यांचं स्टेटस आपण तपासता, या शेतकऱ्यांचं स्टेटस आपण तपासलं, तर या ठिकाणी बघा पेमेंट स्टेटस काय असेल, तर या ठिकाणी ई-के-वाय-सी कंप्लीटेड म्हणजे यांचे पैसे जे असतील, पैसे ई-के-वाय-सी यांची कंप्लीट आहे. परंतु आता पैसे पडलेत किंवा पडले नसतील, तरी 1-2 जर पडले नसतील, तर या 7 दिवसाच्या आत, 15 दिवसाच्या आत पैसे या ठिकाणी तुमच्या म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडून जातील. म्हणजे यांची के-वाय-सी कंप्लीटेड आहे. म्हणजे हे पैसे कुठेच जाणार नाही, हे पेमेंट पडणार आहे. यांना के-वाय-सी देखील आता करण्याची गरज नाहीये, काहीच करण्याची गरज नाहीये. जर पडले असतील ऑलरेडी तरी देखील पडू शकतात. जर पडले नसतील तर एक 2-4 दिवसामध्ये किंवा 15 दिवसाच्या आत हे पैसे देखील पडून जातील. अशा पद्धतीचा हा स्टेटस आहे. जे की आणखीन एक त्रुटी आहे, जे की आपण या ठिकाणी बघूया. या त्रुटीमध्ये आता बघा या शेतकऱ्यांचं काही माहिती जी असेल, आता बघा पेमेंट स्टेटस. आता या पेमेंट स्टेटसमध्ये बघा, पेमेंट तपशील अद्याप उपलब्ध नाहीत. कृपया तहसील कार्यालयाशी संपर्क करा. आता यांची ई-के-वाय-सी झाली नाहीये. आणखीन कोणतंही म्हणजे ई-के-वाय-सी झाली नाहीये आणि यांचं काहीतरी त्रुटी असल्यामुळे आता याशाने काय करायचंय तर आपल्या जवळील तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालयामध्ये व्हिजिट करायचंय किंवा संपर्क करायचंय. तिथूनच तुमचं जे काही सोल्युशन असेल त्याचा निघून जाईल. अशा पद्धतीचे काही त्रुटी आहेत जे की काही त्रुटींमुळे नेमकं कसं करायचं हे समजलं असेल आणि नेमकं जर ई-के-वाय-सी कंप्लीट आहे का नाही, पेमेंट सक्सेस आहे का नाही, पेमेंट पडलाय का नाही, हे अशा स्टेटसमधून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये देखील तुम्ही माहिती मिळवू शकता तुमची. यामध्ये काही डाऊट असल्यास जर आणखीन इतर त्रुटी जर तुमच्या असतील ते देखील कमेंट करा. मी शक्यतो त्याचंही तुमचं सोल्युशन काय असेल ते देखील तुम्हाला सांगणार आहे. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.